आज ना तुमच्यावाले एकविरा आईचे दर्शन घर बसल्या होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत. आता आपल्याला देवकुंड वॉटरफॉल पण झालेला होता आणि रायगड किल्ला पण झालेला होता. आता आपण चाललेलो होतो एकविरा आईला. सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं आता काहीतरी पोटा पाण्याचं बघायला लागतंय, त्यासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो, पण तिथं पण सेल्फ सर्व्हिस होती. मग काय चपाती वगैरे संपली का वेटर बिटर नव्हते तिथं, स्वतः उठायचं आणि घेऊन यायचं. एकदाच मस्तपैकी जेवण झाल्याच्या नंतर ह्या भारी भारी निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही येऊन पोहोचलो होतो आता खंडाळा घाटामध्ये. बाकी मग घाट तर एकदम क्वालिटी होता आणि गर्दी त्याच्यापेक्षा क्वालिटी. आणि या घाटातील धबधब्याचं नाव काय ते तुम्हाला माहित असेल तर आपल्याला नक्की सांगा. आणि इकडे लोणावळ्याची चक्की ती एकदम फेमस आहे भाऊ, पावला पावला दुकान यांच्यावाली पण. बाकी मग एकदाच आपण येऊन पोहोचलो होतो एकविरा आईला. आता इथं मंदिरात तर मोबाईल अलाउड नव्हता, पण रेकॉर्ड रूम मधून काढलेले व्हिडिओ आहे, तिथूनच दर्शन घेऊन टाका बरं तुम्ही आता. आणि आज आहे ना काहीच गर्दी नव्हती, त्याच्यामुळे डायरेक्ट व्हीआयपी गेटनं दर्शन झालं. आणि तुम्ही जर एकविरा आईला येत असले ना तर कपडे जरा चांगले घालून येत जा बरं का, म्हणजे नाही का डॅमेज पॅन्ट वगैरे घालून येत असले ना तसले कपडे घालून नका, कारण की इथे ना आतमध्ये एंट्री नाही राहत. कारण की ही घटना आमच्या 2-3 मित्रांसोबत घडलेली. बाकी मग आता आपल्याला 2 दिवसाच्या ट्रिप मध्ये मोठमोठाले 3 स्पॉट केल्याच्या नंतर आपल्याला ट्रिपचा आज इथं शेवट होतोय. आणि आपल्याला तिन्ही ब्लॉग कसे वाटले ते एकदा कमेंट करून नक्की सांगा.